मर्डर केलेले त्यामध्ये तो नामजत आहे का? त्याला अटक झाली होती का त्याची? माहिती अधिकारात मिळालेल्या त्याच्यावरती गुन्ह्याची लिस्ट. आपण जे 50 कोटी कोटांचा भंगार विकला हे आकडा तुम्ही कोणी सांगितला? 50 कोटी आकडा हा खोटा आकडा नाहीये. तुम्हाला सांगितलं तुम्ही? हा पुरा लहान मुलांनाच माहित आहे, ह्या विभागामध्ये माहित आहे. कारण बुवा कुलकर्णी एवढं ह्याचं नाव आहे ना, तो खुल्लेआम बोलतो. अहो या मर्डरची चेष्टा झाली आहे. कालपर्यंत हा दिलीप वागसकर पण बसून बोलतो, अरे मी करोड रुपये टाकले, मला अटक होऊ शकत. जो आज विशुबुवा कुलकर्णी बोलतोय तो खुल्ला बोलतोय. ज्या दिवशी मला अटक होईल त्या दिवशी मी पहिला यशवंत जाधवचं नाव घेणार, कारण माझा पार्टनरच यशवंत जाधव आहे. कारण माझी गरज लोकांना आहे, लोकांची गरज मला नाही. असा का बोलतो हे बघा, तुम्हाला हेच दाखवतो. खुल्लेआम ही यमराज गँग, ही आताच्या पिढीची ही यमराज गँग. तुम्ही बघत असाल तलवारी किंवा चौकाने वगैरे एखादा केक कापला त्याला सजा होते. हे 70 बाळगले गेलं हो त्या मर्डर. कुठे आहे? काही नाही. का थोडासा खाक्या दाखवला तर सांगू शकत नाही ते हत्या होतं की नाही? ही अमराज गँग. आणि हे काय करतात? चरस, गांजा, अंमली पदार्थ सप्लाय करतात एवढ्या छोट्या करून. कोविडमध्ये मी स्वतःच काही गोष्टी बघितलेल्या, मी कारवाई करायला लागलो. ही यमराज गँग, यांचं नाव आहे यमराज गँग. दुसरं रात्रीचं लुटायचं त्या गँगचं नाव देवराज गँग. कुठे आहे? देव माणूस गँग. किती गँगची नावं घेणार? कुठेच नाही. परंतु माझगावमध्ये जेवढी रिडेव्हलपची कामं झाली आहेत ना, त्यामुळे फक्त बुवा गँग, माथाडी. मला एक सांगा ना, या विशुबुवा कुलकर्णीला माथाडीचा सचिव बनवला गेला. किती पोरं आहे त्याच्याकडे माथाडीची? माथाडी तुम्हाला माहिती आहे ना, मेहनती आणि कष्ट करून माणसं असतात. हा दाखवा मला एक तरी दाखवा तुला माथाडीचा काबिल व्यक्ती आहे. फक्त राजकारणी नेत्यांनी म्हणा, तुम्ही म्हणत असाल आशिष शेलार, मान्य करा. तुम्ही म्हणाल यशवंत जाधव, यामिनी जाधव, मान्य करा. कारण ही फंड फक्त फंड जमा करा. या विशुबुवा कुलकर्णीला ज्या दिवशी खऱ्या कायद्याचा जेव्हा त्याच्यावरती असर पडेल, तेव्हा तर मी म्हणतो संपूर्ण मुंबईत चाललेला तो काही गँगचा जो मसला आहे, बीडपेक्षा पण तो उघडकीस येईल. आज तकात पोलीस स्टेशनला जरी वार केले आणि बुवा गँगचं नाव घेतलं गेलं तर तुम्हाला दिसेल बघा, अज्ञात व्यक्तीच्या नावाने बुवा गँग हा शब्द कधी माझगावमध्ये एवढे राजकीय पक्षांचे नेते आहेत, मोठमोठे कार्यकर्ते आहेत, मोठमोठी नावं आहेत, त्यांना तुम्ही जवळून ओळखता, पाहता, जाणता. मग अशापैकी कोणीच या संदर्भात पुढे आला नाही. एवढी जर माझगावची दहशत असेल, एखादी नव तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत असेल. हे तुमचं बरोबर आहे. बुवा कुलकर्णीचं वर्चस्व असं आहे की आशिष शेलार आणि यशवंत जाधवचे जर फोटो त्याच्याबरोबर दिसले तर कोण पुढे येणार? मला तुम्ही एक सांगा, कायदा त्यांच्याकडे, कायदा त्यांच्या खिशात आहे. राजकारणी नेते विशुबुवा कुलकर्णीच्या खिशात आहे. न्याय कोणाकडे मागणार? कोण कशाला पुढे येणार हो? मग तुम्ही कोणत्या बेसवरती आलात पुढे एवढं? हे बघा, माझं जे सामाजिक कार्य आहे ते तुमच्या समोर आहे. माझं काय लपवालपी त्याच्यात माझा वैयक्तिक इंटेन्शन काही नाही आहे. परंतु तो माझ्या जीवाभावाचा मित्र होता, एक माणूस म्हणून मी त्याचं कार्य बघितलेलं आहे. मी पक्ष म्हणून नाही. आता मी तुम्हाला वारंवार सांगतो,
मी माणूस म्हणून नाही. कारण अजित दादा पवार NCP गटाचे ते मोठे पदाधिकारी होते, मग त्यांच्याकडूनही काही हालचाल नाही झाली. नाही, त्यांच्यानी प्रयत्न केले, त्यांच्यानी भरपूर काय प्रयत्न केले, परंतु राजकारणच वेगळं आहे. त्यांच्यावरती कोणतरी आहे जे सत्ताधारीमध्ये जे बसलेले आहेत. अहो, आशिष शेलार हे पालकमंत्री आहेत, पण आता जे पालकमंत्री आहेत त्यांच्या विरोधात कोण जाणार? शिवाय कायदे पंडित पण आहेत, त्यांच्या विरोधात कोण जाणार? ते ताक पण फुकून पितात, परंतु ताक फुकून पिण्याची गोष्टच वेगळी आहे. या केसमध्ये माणुसकी हा शब्दच पुसला गेला. मला वर्चस्व करायचं आहे आणि मला नाव कमवायचं. पण मी तुम्हाला एकच सांगतो, विजूबुवा कुलकर्णीला ज्या दिवशी कायद्याचा धाक राहील त्या दिवशी स्पष्ट होईल याचा हक्का कोण आणि ही हत्या का केली गेली. परंतु गुजरातमधून जो राजेश वालिया जो आहे, गुटखा माफिया, त्याची पिल्लावर आमच्या माझगावमध्ये आहे. या हत्येशी थेट संबंध आहे त्याचा. संजय लोक हा क्लब आहे त्याच्याला, परंतु जे काय अंमली पदार्थ आणि ह्या काही गोष्टी घडल्या आणि ह्याच्यातून जी हत्या झाली, पुन्हा पूर्वी या गोष्टीचा खुलासा करणार होता काही दिवसाच्या नंतर. त्या अगोदरच त्याला